आज आम्ही केसरी ॲक्वेरियम थीम पार्क पाहायला निघालो आहोत। वाटेत CNG भरला आणि थेट आम्ही केसरी या गावी जायला निघालो। सर्वात आधी आम्ही श्री देव उपरलकर देवस्थान येथे थांबलो, येथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढे केसरीला जाण्यासाठी निघालो। अर्ध्या तासात आम्ही दानोलीला पोचलो। आता आम्ही दानोली या ठिकाणी आहोत। वाटेत आम्हाला माडखोल, सातुळी ही गावे लागली। इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती केसरी ॲक्वेरियम थीम पार्क आहे। वाटेत साठम महाराजांचं मंदिर लागतं। दानोलीतून सरळ जो रस्ता गेला आहे तो आंबोली मार्गे कोल्हापूर, बेळगाव हा सरळ गेला आहे। इथे राईट घ्यायचा आहे। एक केसरी या गावची कमान दिसणार, इथून राईट घ्यायचं आहे। आता आपण केसरी या गावात एंटर केलं आहे। बऱ्याच ठिकाणी जाण्यासाठी डायरेक्शनचे बोर्ड आहे, त्या बोर्डच्या माध्यमातून आपण जाऊ शकतात आपल्या डेस्टिनेशनला। फायनली आपण
केसरी ॲक्वेरियम थीम पार्कला येऊन पोचलो आहेत. ही विंडो आहे, तिकीट विंडो. इथे 100 रुपयाची तिकीट आहे, एंट्री फी. त्यानंतर आतमध्ये आपण एंटर केलं आहे. Sorry, it's DJ. पक्ष्यांचे बरेच फोटो काढले, त्यांच्यासोबत खेळलो आणि मग आम्ही मासे पाहण्यासाठी आतमध्ये गेलो. त्याचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसेल. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.